रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या भक्तिमय अशा भजन मालिकेमध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली, आळस मनुष्याच्या अंगी दडलेल्या एका स्थायी भावापैकी एक, ज्यामुळे दुसऱ्यावर विसंबून राहणे, स्वतःच्या कामांचा आळस करणे आणि या गोष्टी अधिक वाढू लागतात. आळस हा मनुष्य जीवाला जिवंतपणीच मरण यातना देणारा असा असतो. आळसामुळे आपल्या जीवनाचे भोग हे जीवन संपेपर्यंत भोगावे लागतात, हे सत्य आहे. अनेक संतांनी या अवगुणाबद्दल भारुडे काव्य ही रचली आहेत. चला तर माऊली, याच भारुडाचा, या काव्यांचा, या अभंग रचनांचा आपण आपल्या कार्यक्रमाद्वारे आनंद घेऊया. अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या भजन मालिकेला. रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये या मनाचं वर्णन केलेलं आहे. मनाला माशीची उपमा देण्यात आलेली आहे. माशी प्रत्येक पदार्थावर बसते. कधी लाडूवर बसते, कधी पेड्यावर बसते, कधी जिलेबीवर बसते. प्रत्येक पदार्थावर बसते आणि प्रत्येक पदार्थाची चव ती माशी घेत असते. पण ती चुकून तरीच त्याच्या खेंड्यावर बसते का? बसत नाही. कारण तिला हे माहिती आहे, जर मीच त्याच्या खेंड्यावर बसले तर माझा जीव जाईल. तसं मन सुद्धा त्या माशीसारखं आहे. मन सुद्धा काय करतं? वाईट मार्गावर लवकर जातं. पाणी जसं अधोगतीला जातं तसं मन सुद्धा अधोगतीला जातं. म्हणून या मनाला आपण स्थिर केलं पाहिजे, भगवंताच्या चरणावर लीन केलं पाहिजे. तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, मज एका ते नमस्कारी सर्वदा. तर चला, मनावर वर्णन करणारा अतिशय सुंदर अशी रचना आपल्या पुढे आता सादर करत आहेत. मनारे भजतो नारायणा, मनारे भजतो नारायणा, मनारे भजतो नारायणा, मनारे भजतो नारायणा. श्रीनारायण गुरुमंत्राने, श्रीनारायण गुरुमंत्राने सुफलित कर जीवना, सुफलित कर जीवना. मनारे भजतो नारायणा, मनारे भजतो नारायणा. या नामाची चार अक्षरे, या नामाची चार अक्षरे, 84चे चुकविती फेरे, 84चे चुकविती फेरे. कवच कुंडले हीच तुझी रे, कवच कुंडले हीच तुझी रे, करतील तव रक्षणा, करतील तव रक्षणा. मनारे भजतो नारायणा, मनारे भजतो नारायणा, मनारे भजतो नारायणा.
भजतो नारायणा विसरू नको तो गुरुरायाला विसरू नको तो गुरुरायाला चुकू नको निज कर्तव्याला चुकू नको निज कर्तव्याला अंती तारुण नेल तुझला अंती तारुण नेल तुझला तुझीच दृढ भावना तुझीच दृढ भावना मना रे भजतो नारायणा मना रे भजतो नारायणा मना रे भजतो नारायणा श्रीनारायण गुरुमंत्राने श्रीनारायण गुरुमंत्राने सुफलित कर जीवना सुफलित कर जीवना मना रे भजतो नारायणा मना रे भजतो नारायणा मना रे भजतो नारायणा मना रे भजतो नारायणा रामकृष्ण हरी माऊली. माणसाचा जन्म झाला तो एकाच भगवंतामुळे आणि ही सृष्टी निर्माण केली ते ब्रह्माने. इथे जसा माणूस निर्माण केला तसे इथे प्राणी निर्माण केले जीवजंतू निर्माण केले आणि या सगळ्यांना भगवंत जाणतो. हे जाणत असताना हा हुशार आहे हा अडाणी आहे असं तो कधीच म्हणत नाही कारण ती त्याचीच निर्मिती आहे. त्याच्या जाणीवेत आपल्या जाणीवेत फरक आहे. आपली जाणीव म्हणजे फक्त आपला भोवताल आपला परिसर माझे आई वडील माझी मुलं माझे मित्र माझा संसार. पण याच्या पलीकडे नेनिवेत आपल्या आत काहीतरी असतं पण ते आपल्याला माहित नसतं. म्हणून तर म्हणतात ना तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. आणि आयुष्यभर माणूस ती कोणती जागा आहे जी आपली चुकली आहे तिचा शोध घेत राहतो आणि मग वेगवेगळे मार्ग अवलंब करत असतो. त्यातूनच तो परमेश्वराला शरण जातो त्याची स्तुती कवणे गातो. परंतु जे वेदांना जमलं नाही वेद लिहून झाल्यावरही परमेश्वर अपूर्ण राहतो त्याची स्तुती भरून पावली जात नाही याचा अर्थ परमेश्वर त्याच्याही पलीकडचा आहे. आणि म्हणून माऊली याचं वर्णन करताना सुंदर लिहितात जाणीव नेणीव भगवंती नाही. ऐकूया ही पुढची रचना. जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नेणीव भगवंती
भगवंती नाही उच्चारणी पाही उच्चारणी पाही मोक्ष सदा जाणीव नेणीव भगवंती नाही जाणीव नेणीव नारायण हरी उच्चार नामाचा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही तेथे कळी काळाचा रीघ नाही जाणीव नेणीव भगवंती नाही जाणीव नेणीव तेथील प्रमाण नेणवे वेदांसी तेथील प्रमाण तेथील प्रमाण तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ते जीव जंतुसी केवी कळे ते जीव जंतुसी केवी कळे ज्ञानदेव फळ नारायण पाही ज्ञानदेव फळ नारायण पाही सर्वत्र वैकुंठ केले असे सर्वत्र वैकुंठ केले असे जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही उच्चारणी पाही मोक्ष सदा जाणीव नेणीव भगवंती नाही जाणीव नेणीव भगवंती नाही जाणीव नेणीव जाणीव नेणीव जाणीव नेणीव रामकृष्ण हरी माऊली. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्यधर्म केला. माझे तुकोबार एका ठिकाणी वर्णन करतात. संसार दुःख मूळ चहूकडे हिंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. हा संसार हा दुःख बांधवडी आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, संसारामध्ये कितीही सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तरी दुःखच आपल्या हातामध्ये लागणार आहे. निराशाच कायम जीवनामध्ये भेटणार आहे. संत एकनाथ महाराज देवाच्या मंदिरामध्ये गेले आणि देवाला प्रार्थना करताय, देवा
हा संसार दुःखाने भरलेला आहे. या संसारामधली मला कुठलीच गोष्ट नको आहे. द्यायचंच असेल तर तुझ्या पायाचे रजकण माझ्या माथ्यावरती पडू दे. तुझी सुसंगत माझ्या जीवनामध्ये कायम असू दे. संत संगत माझ्या जीवनामध्ये भेटू दे. तीर्थांटन माझ्या जीवनामध्ये होऊ दे. संत एकनाथ महाराज देवाकडे मागणं मागतात. ऐकूया सुंदर एकनाथ महाराजांची सुंदर ही एक रचना. देवा माझे मन लागो तुझे पाय. देवा माझे मन लागो तुझे पाय. देवा माझे मन लागो तुझे पाय. संसार व्यसनी पडो ना नेती. संसार व्यसनी पडो ना नेती. देवा माझे मन लागो तुझे पायी. देवा माझे मन लागो तुझे पायी. नामस्मरण घडो संत समागमा.
जय जय पांडुरंग हरी. विठ्ठला माय बापा किंवा ज्ञानदेव तुकाराम असं जेव्हा म्हणतो तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. पण हे क्षणभरच टिकतं. पुन्हा संसारातील खाच खळगे काटे कुटे भेटतात. फक्त संत मात्र याला अपवाद आहेत. परिस्थिती कशी येऊ ते शांत स्थितप्रज्ञ राहतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे कृपा केली. दिवाळं निघालं छान झालं. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरे झाले देवा व्रत एकादशी, केले उपवासी जागरण. संत संकटांना घाबरत नाहीत. आपण मात्र सायास करत राहतो. विठ्ठला मायबापा म्हटलं की थांबतो, बरं वाटतं. पण संतांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला तर मग सायास काय आणि पुढं कसं जायचं हे या गीतातून आपण ऐकूया. सायास किती ते करायचे, आणखी किती चालायचे. सायास किती ते करायचे, आणखी किती चालायचे. देवा आणखी किती चालायचे. सायास किती ते करायचे.
संत श्री नरहरी महाराज एका ठिकाणी वर्णन करता. भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, भूतवेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, सर्व सुखाचे आगर. भगवान शिवशंकराचं सर्वांनीच उल्लंघन केलं. तुकोबराय सुद्धा एका ठिकाणी म्हटले, शिवभोळा चक्रवर्ती, त्याची पायी माझी चित्ती, वाची वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. अशा भगवान शिवशंकराचं अतिशय सुंदरतेचं केलेलं वर्णन ऐकूया आपण. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. जटाजूट माथ्यावरी, चंद्रकला शिरीधरी, जटाजूट माथ्यावरी, जटाजूट माथ्यावरी, चंद्रकला शिरीधरी, सर्पमाळ रुळीउरी, सर्पमाळ रुळीउरी, चिताभस्म सर्वांगास, चिताभस्म सर्वांगास, लिंपून राहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. जन्म जन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी, जन्म जन्मांचा हा योगी, जन्म जन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी, विरागी की म्हणू भोगी, विरागी की म्हणू भोगी, शैलसुता संगे गंगा, शैलसुता संगे गंगा, मस्तकी वाहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. यशाची शिखरे गाठण्यासाठी मिळणारी ऊर्जा या संतवाणीतून आणि या मालिकेतून आपल्याला नेहमीच मिळत असते. तेव्हा आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे
अवघा रंग एक झाला उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.